तुम्हालाही असा झणझणीत आणि तर्रीदार गावठी कोंबडीचा रस्सा करायचा असेल तर साठी 4 तिखट हिरव्या मिरच्या, 20 एक पाकळ्या लसणीच्या आणि 2 मूठ कोथिंबीर आणि 50 ग्रॅम आलं त्याचं वाटण तयार करून घेतलं. इथे 1 किलो गावठी कोंबडी चांगली स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर त्याला चांगलं चवीनुसार मीठ लावून घेतलं. अर्धा चमचा हळद, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, त्याच्यानंतर 1 चमचा इथे बेडगी मिरची पावडर, ह्याच्याने कलर छान येतो आणि 2 चमचे घरचा मालवणी मसाला घेतला आहे. आता हे सगळं जे मसाले आहेत ते चिकनला चांगलं लावून घ्यायचं आणि आपल्याला जितकं जास्त वेळ ठेवता येईल तितकं ते मुरत ठेवायचं, त्यामुळे चिकनचा रस्सा खूप छान होतो. आता तोपर्यंत आपण इथे काही खडे मसाले घेतले आणि कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करूया. इथे मी 1 टेबलस्पून इतकं तेल घेतलं आहे. गॅस मिडियमवर आहे. 2 उभे चिरलेले मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत. त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं आणि 5-6 पाकळ्या लसणीच्या घातल्या. त्याच्यानंतर ते थोडंसं हलवून घेतलं. थोडंसं मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये ओलं खोबरं अर्धी वाटी घातली आहे. म्हणजे आपलं जे अर्धं वळं असतं ते किसून घातलं आहे. तेही थोडंसं अर्धवट झाल्यानंतर इथे अर्धी वाटी आपल्या सुक्या खोबऱ्याच्या पातळ करून घेतल्या, त्या घातल्या. त्या भाजल्यानंतर इथे जे आपले खडे मसाले ते घातले. तेही छान परतून घ्यायचे आणि ते चांगलं लालसर झालं की आता याच्या माझ्याकडे ना जे जायफळ होतं ते नव्हतं, अख्खं जायफळ, तर त्यामुळे मी अर्धा चमचा जायफळ पावडर घातली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली. कोथिंबीर घातल्याने वाटणाला छान चव येते. तर आता हे सगळं ना थंड करून घ्यायचं आणि नंतर थंड होईपर्यंत आपण इथे चिकन फोडणीला देऊया. तर त्यासाठी पाणी गरम करत ठेवलं आहे आणि दुसरीकडे इथे 3 टेबलस्पून टोपामध्ये तेल घातलं आहे. आता हे तेल आहे ना, ते लाकडी घाण्याचं तेल आहे, त्यामुळे थोडासा याला फेस दिसेल तुम्हाला. एक छोटा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, तो फोडणीला घातला आहे. मी ह्याच्यात गरम मसाले घातले नाही ऑलरेडी ना, आपण त्या वाटणामध्ये कांद्या खोबऱ्याच्या गरम मसाले आहेत म्हणून मी ह्याच्यात घातले नाही. आणि कांदा चांगला मऊ झाल्यानंतर आपण जे मसाला लावलेलं चिकन होतं ते याच्यामध्ये घालून घेतलं. ते चांगलं आपल्याला मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आहे. ते असं त्याचा कलर थोडा चेंज होतो मोठ्या गॅसवर परतल्यानंतर. तर त्याच्यामध्ये जे आपण पाणी गरम करायला ते चांगली उकळी आली, ते आता आपल्याला जेवढा रस्सा पातळ किंवा घट्ट पाहिजे तेवढा आपल्याला पाणी घालायचं. पुन्हा 15 मिनटं मीडियम गॅसवर शिजायला ठेवायचं आहे. इथे तोपर्यंत हे वाटण करण्यासाठी मी इथे 2 चमचे आपला पुन्हा घरगुती मालवणी मसाला घातला आणि हे मिक्सरला लावून त्याचं वाटण तयार केलं. आता 15 मिनटं झालेली आणि आपलं चिकनही बऱ्यापैकी शिजलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण जे वाटण केलं आहे ते 4 डाऊल इतकं वाटण मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं आणि जितका तुम्हाला रस्सा घट्ट किंवा पातळ पाहिजे तितकं तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी घालून ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर इथे बऱ्यापैकी पातळ आहे. आताच तुम्हाला इथे तिखट आणि मीठ चेक करून घ्यायचं आहे आणि तरी येईपर्यंत थोडंसं 15 मिनटंच मंद गॅसवर आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. आता इथे बघा किती छान तरी आली आहे. अशा प्रकारे आपलं चमचमीत झणझणीत असं गावठी चिकन तयार आहे.